हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो आज माझी डिनरची ऑलरेडी तयारी सुरू झाली आहे. एकीकडे मी कुकर लावलाय आणि इथे तुम्ही बघू शकता काल जे DIY मधनं आम्ही शॉपिंग केलं होतं, सो ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. डिनरसाठी आज सिम्पलच आज दुपारी आम्ही मुगाची उसळ केली होती. सो उसळ आहे, छान गरम पोळ्या करते, गरम गरम भात एकीकडे लावलाय. सो कोणाला उसळ भात, दही भात खायचा असेल, पोळी आणि उसळ, सो असा सिम्पल बेत करते. तर अशी डिनरची तर सगळी तयारी मी एकीकडे करून ठेवली आहे. कुकरसुद्धा झाला आहे, वाफ जाईल डिनरला. आणि तसा अजून थोडा वेळ आहे. पोळ्या वेळच्या वेळेला गरम मस्त लाटेन आणि तोपर्यंत आपण शॉपिंग बघून घेऊया. तर काल DIY मधनं ॲक्च्युली मला 2-3च इसेन्शियल गोष्टी घ्यायच्या होत्या. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जो मी फ्रीज क्लिनिंगचा व्लॉग अपलोड केला होता, त्यात बऱ्याच जणींनी मला सजेस्ट केलं होतं की अंकिता तू फ्रीजमध्ये त्या मॅट्स घालत जा. त्या मॅट्स काल मी DIY मधनं घेऊन आली आहे. मस्त असं जरा फ्रूट प्रिंट आणलेली आहे, थोडंसं ग्रीन, एकमेकाला मॅच होतील अशा. त्या मी आत्ता लगेच लावून घेणार आहे. सो फ्रीजचा नवीन लुकसुद्धा आपल्याला बघता येईल. त्यानंतर हे 2 मी असे ट्रे आणलेले आहेत. स्टोरेज बॉक्ससुद्धा आपण म्हणू शकतो. पण मेनली मी हे आणलेत म्हणजे जेव्हा आपण भांडी घासतो तेव्हा कप्स किंवा छोटे चमचे, राऊची 1-2 जी सगळी भांडी असतात ती सगळी मिक्स होतात. सो मी आणि आई एक पहिल्यापासून फॉलो करतो की असे छोटे ट्रे म्हणा, बास्केट म्हणा, ज्यात मग फक्त आम्ही कप्स ठेवतो, एकाच सगळे बारीक चमचे असतात किंवा जे इसेन्शियल आपल्याला पटकन गोष्टी लागतात भांड्यांमधल्या त्या ठेवतो. तो आमचे आधीचे खराब झाले होते, मग काल मला हे 2 आवडलेत तर मी घेऊन आले. त्यानंतर हे 4 मी स्क्रंचीज आणलेत मला आणि आईला, आपल्याला जे हेअर्स बांधायला लागतात. सो मला याचे कलर्स खूप आवडलेले आणि एकदम सॉफ्ट आहे. सो मला आणि आईला आणलेत हे मी. आणि हा एक ट्रायपॉड सेल्फी स्टिक आणली आहे. दोन्ही म्हणून वापरू शकतो आपण, ट्रायपॉड म्हणून सुद्धा आणि सेल्फी स्टिक म्हणून सुद्धा. सो हे एक आणलंय, मे बी नेक्स्ट ब्लॉगमध्ये वगैरे वापरून बघू आम्ही. ॲक्च्युली जे गिम्बल असतं, स्टॅबिलायझर ज्याला आपण म्हणतो, व्लॉगिंगसाठी जे लागतं, ते सुद्धा आम्हाला घ्यायचं आहे. बघूया लवकरच ते सुद्धा घेऊ. आणि याचबरोबर राहूला 2 खेळणीसुद्धा घेतलेली, ती सुद्धा तुम्हाला दाखवते. आणि त्याला नेहमीच काही ना काहीतरी आवडत असतं. सो काल त्याला आवडलंय, ही एक स्लेट आवडली आहे त्याला, ज्यात रायटिंगसुद्धा करू शकतो. आणि इथे मागे आहे ABCD. आणि एक अशी खेळण्यातली तलवार त्याला आवडलेली, सो ती घेतली आहे. आणि त्याचबरोबर त्याच्या सायकलचा हॉर्नसुद्धा तुटला होता. बेल होती ॲक्च्युली, बट बेल नाही मिळाली, हॉर्न मिळाला. मग एक कलर त्याला आवडला, मग ह्या सगळ्याबरोबर ते सुद्धा घेतलं. तर आता या शीट्स पटापट फ्रीजमध्ये लावून घेऊया. फ्रीजर पासून सुरुवात करूया. तर आता ही मी फ्रीजरमध्ये लावते. थोडा त्या काचेचा साईज लहान होता, त्याच्यामुळे मग त्याच्या मापाने मी कट करून घेतली आहे. सो फ्रीजरचा लावून झालंय. पटापट खालच्या फ्रीजमध्ये सुद्धा या सगळ्या शीट्स ठेवते आता. तर खालपासून सुरुवात करते. ही पानांची डिझाईन जी आहे ती इथे ठेवते. तर मेनली ह्या ज्या मॅट्स आहेत, नमिताताई, मंजिरीताई आणि ऐश्वर्याताई या माझ्या व्ह्युअर्स आहेत, त्यांनी मला सजेस्ट केलं होतं की अंकिता तू काचेवरती अशा मॅट्स ठेव. तर म्हटलं काल अनयसा शॉपिंग करणारच होतो, तर या मॅट्सचं शॉपिंग करूया. आणि मस्त फ्रूट प्रिंट घेतली आहे आणि छान असे ब्राईट कलर्स घेतले. तर मला ब्राईट कलर्स कायमच आवडतात आणि फ्रीजसुद्धा मस्त उठून दिसेल. तर सगळ्या मॅट्स लावून झाल्यात आणि फ्रीजचा लुक खरंच खूप छान दिसतोय. सो आज माझं एक मस्त काम झालेलं आहे आणि आता परत डिनरच्या तयारीला लागते. कुकर इथे झालेला आहे आणि आता छान गरम गरम पोळ्या करणार आहे. तर असं सगळं काल मी शॉपिंग केलं होतं, त्यातलं अर्धं तर आता माझं लावून झालं आहे. आणि मस्त काल आम्ही नमो ग्रँड सेंट्रल पार्कमध्ये गेलो होतो. खूप मज्जा केली तिथे आम्ही आणि आम्हाला तिघांनाही ती प्लेस खूप आवडली आहे. तुम्हीसुद्धा नक्की त्या प्लेसला व्हिजिट करा फॅमिली टाईम स्पेंड करण्यासाठी. तर खूप मस्त जागा आहे ती. सो तवा एकीकडे मी आता गरम करायला ठेवला आहे. उसळसुद्धा छान गरम करून घेते. थोडंसं मला त्यात पाणी घालायचं आहे.
थोडीशी आज रस्सा असलेली उसळ केली आहे, कारण भाताबरोबर सुद्धा आमच्याकडे सगळ्यांना आवडते. रात्री तसे आम्ही सगळे थोडं थोडं जेवतो, 2 पोळ्या आणि थोडासा भात. तर आता पटापट पोळ्या करून घेते. गरम गरम मस्त एक पोळी झालेली आहे आणि आता बाकीच्या सुद्धा पटापट करून घेते. तर माझ्या सगळ्या पोळ्या इथे करून झाल्यात. आज तशा मला कमी होत्या पोळ्या, कारण पप्पा नाही आहेत. आई म्हणाली मी सुद्धा आज रात्री भातच खाणार आहे आणि राहूला सुद्धा गोडवरण भात केलाय. सो मला आणि पुष्कर पुरत्याच पोळ्या करायच्या आहेत. सो आता माझ्या सगळ्या झाल्यात ऑलमोस्ट करून. ही लास्ट आहे. सगळ्या पोळ्या झाल्यानंतर पोलपाट लाटणं घालता सगळं घासायला ठेवलं. बाकी झालेल्या पोळ्यांचा डब्बा, कणकेचा डब्बा, तेल सगळं जागच्या जागी ठेवलं. त्यानंतर पोळ्या करताना थोडंसं पीठ किंवा एखाद दुसरा तेलाचा थेंब सांडतोच, त्याच्यामुळे सगळ्यात आधी ओटा क्लीन करून घेतला. बाजूला एकीकडे कुकरची वाफ गेलीच होती, त्याच्यामुळे कुकरमधला छान गरम गरम भातसुद्धा बाहेर काढला. तर आता पानं वाळून घेते आणि पटापट आम्ही जेवून घेतो. तर हे पुष्करसाठी वाढलंय, कारण त्याला आज भात नकोय. आता माझा आईचं सुद्धा वाढतीये एकीकडे. आणि आता आधी जेवून घेतो आणि नंतर जेवून झाल्यानंतरची बेसिक कामं जरा आवरावर. आणि ह्याचं ओपनिंग मी आज करणार आहे, कारण भांडी वगैरे सुद्धा घासायची आहेत. बट पहिले जेवून घेतो. तर मस्त जेवण झालंय. आता पटापट ओटा सगळा क्लीन करून घेते. तर मला बऱ्याच जणांनी विचारलेलं, अंकिता तुझं नाईटचं रुटीन काय असतं? तर तसं काही घाई गडबडीचं नसतं, कारण इव्हिनिंग पर्यंत सगळी कामं झालेली असतात. आणि जसं तुम्हाला सांगितलं, रात्री आम्ही सगळे तसं थोडं कमी खातो, त्याच्यामुळे जेवण बनवण्याची सुद्धा एकदम काही घाई गडबड नसते. आणि मेन म्हणजे तर हे जेवणानंतरचं सगळं ओटा वगैरे क्लीन करणं आणि रात्रीची भांडी. सो आत्ता सुद्धा आमचं जेवण झालंय आणि भांडी सगळी आवरून घेते. थोडंसं जे अन्न वगैरे उरलंय ते सगळं काढून घेते. आणि तसं रात्रीचं ओटा क्लिनिंग वगैरे, कारण काय होतं, दुपारी सगळा ओटा स्वच्छ घासून झालेला असतो आणि रात्रीचं जेवण सुद्धा फार नसतं, त्याच्यामुळे ओटा क्लीन करायला सुद्धा सोपा असतो. एकीकडे पटापट फ्रीजमधल्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. थोडीशी उसळ उरली होती, ती एका छोट्या वाटीत काढून ठेवली. घासायची जी भांडी होती ती सगळी एकत्र करून घेतली. नंतर भातातला सुद्धा चमचा वगैरे काढायचा होता. उसळ झाकून फ्रीजमध्ये ठेवायची होती, त्याच्यामुळे ती कामं पहिले पटापट करून घेतली. आणि ह्याचं सुद्धा ओपनिंग मी आता करणार आहे. बट आतलं स्टिकर काढून घेते. ह्याला सुद्धा जरा स्वच्छ धुवून घेते, पण त्याच्या आधी ओटा क्लीन करून घेते, म्हणजे मग भांडी घासायला सोपं जाईल. आणि रात्री जेवणानंतरचा जो ओटा आहे तो मी साबणाचं पाणी करून घेते आणि वाईप्सने पुसून घेते, कारण जस्ट दुपारी सगळा क्लीन झालेला असतो. तर जसं मी सांगितलं, रात्रीच्या वेळेला मी वाईप्सच्या साह्याने ओटा क्लीन करून घेते, कारण दुपारी मी व्यवस्थित साबण ओट्याला आणि शेगडीला लावून ओटा धुतलेला असतो आणि रात्री तशी घाई गडबड नसते. त्याच्यामुळे एक वाईप मी साबणाच्या पाण्यात बुडवून आधी ओटा क्लीन करून घेते आणि नंतर वेगळा कॉटनचा कपडा फक्त पाण्यात ओला करून त्याने सुद्धा ओटा पुसून घेते, जेणेकरून साबणाचा चिकटपणा ओट्याला आणि शेगडीला राहणार नाही. तर हे जे ट्रे आहेत हे पहिले स्वच्छ धुवून घेते आणि मग ते मी कशासाठी आणले हे सुद्धा तुम्हाला दाखवते. सो हे जे कप्स आहेत ते जनरली मी आणि आई असे प्रिफर करतो की जी नेहमीची भांडी आहेत त्यात मिक्स न होता साईडला ठेवले की पटापट कोणालाही मिळतात ते, आणि काचेचे असतात, त्याच्यामुळे फुटण्याची एक भीती असते. आणि त्यासाठी म्हणून हे ट्रेज मी आणलेले आहेत, म्हणजे एकाच सगळे काचेचे कप मला ठेवता येतील. आणि हा जो दुसरा ट्रे आहे तो राहूसाठी घेतलाय मी, ज्यात त्याचे सिपर्स, त्याचे छोटे छोटे चमचे असतात जे मोठ्या भांड्यांच्या ट्रे मधनं पडतात. सो मग त्याच्यासाठी एक वेगळं घेतलंय.
सो फक्त ह्याच्यासाठी असंच नाही, पण हे मल्टीपर्पज ट्रे आहे, मी ह्याच्यासाठी वापरलेत, बट घरातल्या इतर गोष्टींसाठी सुद्धा ते आपण वापरू शकतो. सो खूप युजफुल आहेत हे. तर अशा प्रकारे सगळी कामं झालेली आहेत आणि असं हे माझं डेलीचं नाईट रुटीन आहे. फार घाई गडबड नसते, पण दिवसागणिक चेंज होत असतं जसं रुटीन असेल तसं. तर मस्त छान सगळं लावून झालेलं आहे. नवीन नवीन ज्या वस्तू आणल्या होत्या त्याचं ओपनिंगसुद्धा झालेलं आहे. तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सी यू अगेन. ब्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.